टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यभरातील नगर परिषदा नगरपंचायतींसाठीचं मतदान संपन्न। राज्यात अनेक ठिकाणी मतदानाच्या दरम्यान राडी, निकाल उशिरा असल्यामुळे स्ट्रॉंग रूम 21 डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार। सर्व नगरपालिकांचा निकाल उद्याऐवजी 21 डिसेंबरला। नगर परिषद नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलली। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएम मध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। कोर्टाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं। खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची टीका, तर मिंध्यांची धुळफेक आता उघड होते, त्यांची लाचारी सुद्धा दिसून येते। ठाकरेंचा हल्लाबोल। बुलडाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाकडनं दमदाटी। कुणाल गायकवाडने पोलिसाला दमदाटी करत बोगस मतदाराला पळवून लावलं। आरोप करत काँग्रेसकडनं गुन्हा दाखल करण्याची मागणी। बुलडाण्यामध्ये बोगस मतदान करताना 4 ते 5 जणांना पकडलं। बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडनं चोख जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडनं सौम्य लाठीचार्ज। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही, संजय गायकवाडांकडनं निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख। मतदार यादीत बोगस नावं असल्याचा गायकवाडांचा आरोप। आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी। सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगरांच्या विरोधात गुन्हा। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा, रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप। तुफान हाणामारीच्या दरम्यान वाहनांची तोडफोड। मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ, भाजप आणि शिंदेंच्या सेनेमध्ये शाब्दिक वादातून हाणामारी। शिंदेचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केल्याचा आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। तर आमदारांची तानाशाही सुरू, बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा, रक्षा खडसेंचा पलटवार। पालघरच्या डहाणूमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर राडा, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद, दोन्ही गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की। कुठेतरी तार जोडायची सेटिंग राहिली असेल, उद्याचा निकाल अंमलीवर पडणं संशय व्यक्त करण्यासारखं। कोर्टाच्या निर्णयानंतर निलेश राणेंकडनं शंका व्यक्त। नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळ खंडोबा, राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार। विजय वडेट्टीवार यांची टीका। भाजप सिंधुदुर्गामध्ये पैसे वाटप करत असल्याचा निलेश राणेंचा आरोप। वकिलांशी बोलणार आणि मी केस करणार, कारवाई न झाल्यामुळे निलेश राणे आक्रमक। शिंदेंच्या शिवसेनेकडनं मालवणमध्ये पैसे वाटप, एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या। वैभव नाईकांचा आरोप। वैभव नाईकांचा आरोप, नैराश्यातून प्रचारात अनेक दिवस व्यस्त असल्यामुळे कपड्यांच्या बॅगा असतात। नाईकांच्या आरोपांवर उदय सामंतांचं उत्तर। आमदार सुनील शिंदेंचं नाव 7 वेळा, तर माजी महापौर श्रद्धा जाधवांचं 8 वेळा नाव आलं। निवडणूक आयोगाची सर्कस झालीये का, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या संजय राऊत यांची भेट घेणार। राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भांडूपमधल्या निवासस्थानी जाणार। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी, गर्जेची पॉलिग्राफी टेस्ट करणं आवश्यक, पोलिसांची कोर्टात माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।